हॅलो सर, 2 मिनिटं फक्त. 2 मिनिट. छत्रपती चषक 2023 दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशीचा पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपल्यासोबत आहे या ठिकाणी मोहित गावकर. त्याचा या ठिकाणी सन्माननीय पंकज यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय. मॅन ऑफ द मॅचसाठी सन्माननीय मकरंद विजय तुरस्कर यांच्या माध्यमातून पुरस्कृत आकर्षक ट्रॉफी तसेच ॲक्टिव्ह स्पोर्ट्स वेअर यांच्याकडून आकर्षक असे टी शर्ट. मोहित, चर्चा करायला आवडेल आम्हाला तुमच्यासोबत या ठिकाणी. आपण या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळतायत. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय बोलाल? एक पहिल्यांदा म्हणजे मी गोव्यापासून आलो आहे. एक चांगलं काय म्हणतात त्याला चांगलं नियोजन आहे तुमच्यासोबत. ग्राउंड पण चांगला आहे. फिल्डिंगला सर्व काही आयोजन एकदम चांगलं आहे. मोहित, आम्हाला बॅटिंग तुमच्याकडून अपेक्षित खरं तर होती, परंतु आज बॅटिंगमध्ये कमी पडला आता. आणि ज्यावेळी 49 धावा तुम्हाला या ठिकाणी डिफेंड करायच्या होत्या, त्यावेळी तुम्ही कशा प्रकारे प्लॅन केला होता? काय तुम्ही रणनीती आखली होती? प्लॅन तसं बरें घालूंक जाय आशिल्ल्यो. 50 खूब असं हांगा ग्राउंडार, कित्याक ग्राउंड खूब सामको व्हडलो आसा. आणि तुम्हाला इतर खेळाडूंकडून सपोर्ट कसा मिळाला या ठिकाणी या 49 धावांच्या आव्हानाचा बचाव करताना? इतर सर्वांनी चांगले बॉलिंग टाकले. ग्लेन सर्व चांगले खेळले. थँक्यू मोहित. जीत सावळ, विशाल नाईक, राजा नाटेकर और एक ऑलराउंडर खिलाड़ी अंकुश बांबार्डेकर और एक बेहतरीन ऑलराउंडर किरण परब, अभी सड़गांवकर, ओमकार बांदोड़ेकर और विक्रम कानड़े. तो दूसरी ओर समीर वेंगुर्लेकर के साथ साहिल वांगणकर, जो आइकॉन खिलाड़ी युवराज कदम कनकवली से इस टूर्नामेंट के साथ, प्रजेश रावले, एलिस्टन फर्नांडिस, विठ्ठल कवटकर, आबा जड़वे, एक अच्छे खिलाड़ी जो कि ऑलराउंडर खिलाड़ी शेखर सुतार, गोविंद फाले, रोशन धुरी और आदित्य केळुस्कर. तो एक से बढ़कर एक दिग्गज नाम जो कि टीम लिस्ट पर, और उसी के साथ एक अच्छे मुकाबले की उम्मीद होगी मैदान पर. पहला मैच और दूसरे मैच के साथ गेंदबाजी में परिवर्तन. साहिल वांगणकर आ चुके हैं अपने बॉलिंग बार पर, और एक ऑलराउंडर खिलाड़ी टीम के साथ वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट टीम के साथ. सामने आज साइश 11 ने टॉस जीता और पहले बल्लेबाजी बबल नाइक स्ट्राइक पर सामना करते हुए नए ओवर की पहली गेंद का. और इस बार बाहरी किनारा, गेंद हवा में, मौका, कैच छूटा. बिल्कुल एक अच्छा मौका था, और जब कैच छूटे तो सबसे निराशा होती है, वो होती है चेहरे पर गेंदबाज के, और वही बात दिखाई दी साहिल वांगणकर के चेहरे पर. मालूम था एक बड़ा विकेट था. मांद्रे पिछले साल में 2 बड़ी प्रतियोगिता रही थी, और बबल नाइक ने बिल्कुल एक जो कि बड़ी इनिंग खेली थी उस मैदान पर, और उनका क्या छूटा है. शायद इस मौके का किस तरह से फायदा होता है देखना होगा, आने वाला समय बताएगा. सामने विनय पावणू जी साहिल की गेंदबाजी का सामना करते हुए. और अल्टी पल्टी, इस बार फील्डर मौजूद, रनआउट का खतरा, लेकिन अपने आप को रोका. देखा जैसे ही दोनों फील्डर लगभग पहुंच रहे, शायद अगर ओवर थ्रो हो जाए तो और एक रन बन जाएगा. एक ही रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में. बहुत ही शानदार मुकाबला रहा जो इससे पहले का. कहीं ना कहीं बल्लेबाजों की हाराकिरी. भूषण जाधव ने शानदार बल्लेबाजी, गेंदबाजी में मोहित गावकर ने कमाल की, और साहिल वांगणकर अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट हमारे कमेंट्री बॉक्स की ओर से बबल नाइक स्ट्राइक पर. इस बार फिर से गेंद थोड़ी सी हवा में निकली, रिवर्स का शॉट देखना होगा, लेकिन कोशिश रह गई. कोशिश थी बढ़िया. जिस तरह से पहुंचे थे मेरे ख्याल से यह कैच होना चाहिए था. तो दूसरा मौका मिला बबल नाइक को इस ओवर में. करे तो क्या करे, शायद साहिल वांगणकर सोचते होंगे इस फील्डिंग के साथ. फिलहाल 2 रन और मिले स्कोर में, और 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 13 रन पर टोटल. दूसरा ओवर चलता हुआ मैदान पर. फील्डिंग में तब्दीली हो चुकी है मैदान पर.
ओ इस बार सामने लॉब किया गेंद को, बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के ओ कोशिश अच्छी थी, वहां पर गिर पड़े थोड़े से, एक रन के लिए निकले, दूसरा रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। ये बिल्कुल एक मुश्किल सा मौका था, मैं कहूंगा काफी दूर थे फील्डर गेंद के साथ, और इसी बीच 2 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। थोड़ा सा अपेस्ट खेला था बबल नाइक ने, लेकिन मेरे ख्याल से थोड़ा सा संकट भी हो सकता था उस शॉट के ऊपर। 2 रन मिले स्कोर में, 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा, 15 पर पहुंचा बिना किसी नुकसान से। अच्छी शुरुआत। ओ ये गेंद फिर से रिवर्स का प्रयास, रन के लिए निकले, खतरा हो सकता था, नॉन स्ट्राइकर एंड पर थ्रो होता तो भी करीबी मामला बन सकता था। कोशिश अच्छी रही लेकिन नाकामयाब रही, और कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, बैकअप हो रहा था मैदान पर। स्कोर बोर्ड पर टोटल 15 रन बिना किसी नुकसान से। एक चौके के साथ बबल नाइक बल्लेबाजी कर रहे हैं 11 रनों पर, और 3 पर लेफ्ट हैंडर विनय पावणू जी उनका साथ देते हुए। इंपैक्ट खिलाड़ी एक और से जो कि साइश 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम की ओर से अमेय रेडकर, तन्मय पडवल, समीर सावंत। अच्छी गेंद इस बार यॉर्कर लेन की, लेग स्टंप पर हल्के से खेला, गेंद को मोड़ा, गेंद को ऑन साइड पर, और जब तक फील्डर लॉन्ग ऑन पर गेंद को उठाते फील्ड करते, 1 रन आराम के साथ पूरा किया। खेल 2 ओवर का समाप्त हुआ, और दूसरे ओवर की समाप्ति के बाद बिना किसी नुकसान से साइश 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम 16 रन। मुकाबला जारी है वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट टीम के साथ, जिस टीम के इंपैक्ट खिलाड़ी है जिदान नायर, गॉडविन डिसोजा और सागर सकपाल। थोड़ी सी चर्चा मैदान पर हो रही है दोनों सभी खिलाड़ियों के बीच में। वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट टीम की ओर से शुरुआत अच्छी रही गेंदबाजी में समीर वेंगुर्लेकर के साथ, जो कि साहिल वाइंगनकर की। तो पावर प्ले का खेल समाप्त हुआ, और पावर प्ले के बाद फील्डिंग में तब्दीली होगी, गेंदबाजी में परिवर्तन। सामने 2 लेफ्ट हैंडर बैटर है, एक विट्ठल उर्फ बबल नाइक और उन्हीं के साथ विनय पावणा जी। तो चर्चा होकर शायद गेंदबाजी में दिखाई देते हुए एलिस्टर फर्नांडिस वो मैदान पर सामने से कैलाशवासी गीतेश गौड़े स्टैंड की ओर से खुद का पहला और टीम का तीसरा ओवर। एक अच्छी शुरुआत, अच्छे रन रेट के साथ बल्लेबाजी हो रही है साइश 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम की। राजा नाटेकर है, सामने अंकुश बांबार्डेकर और एक ऑलराउंडर खिलाड़ी। तो दूसरी ओर आबाद जड़वी, प्रजेश रावले, युवराज कदम, एक बहुत ही दोनों टीमों में अच्छे खिलाने में सफल रहे। कोशिश हो रही है अब बबल नाइक की बड़े शॉट की, क्योंकि मालूम है तीसरा ओवर है, लंबी बैटिंग लाइनअप है, पीछे राजा नाटेकर है, अंकुश बांबार्डेकर है, तो अभी सालगांवकर है, तो कोशिश रहेगी बड़े शॉट की। और बढ़िया शॉट इस बार, स्लॉट में गेंद, मिड विकेट बाउंड्री पर फील्डर गेंद को फील्ड करते, 1 रन, दूसरा रन पलटे जरूर थे, लेकिन जैसे देखा एक सुंदर थ्रो, अच्छा थ्रो, बिल्कुल तालियों से बधाई मिली सभी खिलाड़ियों के साथ, जो कि अच्छा थ्रो था सामने हाथों में, और एक ही रन पर संतुष्ट होना पड़ा। खेल इसी के साथ एक सफल ओवर एलिस्टर का, जिस ओवर में सफलता मिली। 3 ओवर समाप्त हुए, और 3 ओवर के बाद टोटल स्कोर 19 रन 1 विकेट के नुकसान पर। आने वाले 3 ओवर का खेल अभी भी बाकी। ओमकार बांदवडेकर, विक्रम कानडे, अंकुश बांबार्डेकर, किरण परब, विशाल नाइक, राजा नाटेकर, ये बल्लेबाजी शेष जरूर है, लेकिन सामने समीर वेंगुर्लेकर अपने घर के मैदान पर एक अच्छी शुरुआत। पावर प्ले में साहिल वाइंगनकर का ओवर अच्छा रहा, एलिस्टर फर्नांडिस ने एक ब्रेक थ्रू दिलाया। गेंदबाजी में मेरे ख्याल से आबाद जड़वी का भी आना निश्चित रूप से बाकी है इस टीम के साथ, लेकिन देखना होगा फिर से क्या परिवर्तन होता है, जो कि चौथे ओवर की शुरुआत मैदान पर 19-1 विकेट के नुकसान पर। स्पर्धेदरम्यान आगमन होतंय सन्माननीय विकास शिंगारे यांचं आगमन होतंय। तुमचं मनपूर्वक स्वागत, आपल्याला विनंती, आपण आमच्या मान्यवर कक्षात या ठिकाणी यायचंय। बॉलिंग में परिवर्तन, चौथे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर, और गेंदबाजी में और एक परिवर्तन, आदित्य केळुस्कर आ चुके हैं गेंदबाजी पर, सामने बबल नाइक।
चौथे ओवर की शुरुआत 3 ओवर समाप्त हुए 19 एक विकेट पर 19 लॉस ऑफ 1 विकेट। फुल टॉस गेंद, एक लेफ्ट शॉट मिड विकेट बाउंड्री पर बबल नाइक के बल्ले से एक बहुत ही दमदार शॉट, गेंद सी मारिका से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। क्रिकेट के दर्शक दाजी कुड़ो वो भी मैच का आनंद ले रहे हैं हमेशा की तरह। 25 पर पहुंचा 1 विकेट के नुकसान पर। थैंक यू जो बिल्कुल दर्शक हमारा साथ दे रहे। गेंद बहुत जो कि स्टेडियम से बाहर जा चुकी थी, वो गेंद वापस सुपुर्द हो चुकी, तो थैंक यू, आपका बहुत बहुत धन्यवाद। 25 रन फुल टॉस गेंद, और फुल टॉस गेंद पर बबल नाइक बिल्कुल थोड़ा सा सेट हो चुके हैं। मालूम है हाथ खोलना पड़ेगा, बड़े शॉट लेने पड़ेंगे। सामने आपाली कलंगुटकर वो भी बड़े शॉट के लिए जाने जाते हैं। और इसी बीच में आदित्य केलुस्कर अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर कमेंट्री बॉक्स की ओर से। ओवर पिच गेंद, जोरदार बल्ला घुमाया, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे। इस बार गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं, डॉट गेंद, और धीरे धीरे आते हुए अपने बॉलिंग मार्ग पर। ऑन साइड पर एक लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर है तैनात, एक मिड विकेट पर एक डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर, ऑफ साइड पर एक लॉन्ग ऑफ। यह फील्डिंग की जमावट है मैदान पर वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट टीम के सामने। साइश 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम टॉस जीता और पहले बल्लेबाजी करती हुई। छोटी गेंद, इस बार फाइन लेग पर फील्डर को बीट किया, गेंद डीप फाइन लेग बाउंड्री पर चली गई, 4 रन के लिए। इस ओवर में रन बन रहे हैं। थोड़ी सी पटकी हुई गेंद थी और शॉट फाइन लेग पर फील्डर जरूर था, लेकिन उनसे दूर थी गेंद विकेट कीपर, और उनके बीच में गेंद चली गई। फाइन लेग बाउंड्री पर 4 रन और जुड़ गए स्कोर के खाते में। एक कप्तान की सूझबूझ की जिम्मेदारी भरी बल्लेबाजी, विट्ठल उर्फ बबल नाइक सामने, और आदित्य केलुस्कर राउंड विकेट राइट आर्म अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर। इस बार जोरदार अपील और इसी के साथ आउट। प्लेड ऑन हुए बबल नाइक, फिर से सफल हुए थे, बल्ले का भीतरी किनारा लगा, गेंद जाके स्टंपों पे लगी, और एक अच्छी इनिंग, दूसरी विकेट वापस निकलती हुई साइश 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम की। तेईस रन बनाए बबल नाइक ने, जिसमें 2 चौके, एक छक्का लगाया अपने इनिंग में। उससे पहले विनय पावनी जो 3 पर, अपाली बल्लेबाजी कर रहे 1 पर, और अपाली कलंगुटकर का साथ देने के लिए एक आक्रामक बल्लेबाज राजा नाटेकर वो मैदान पर निकलते हुए बल्लेबाजी करने के लिए। एक सफलता जरूर मिली आदित्य केलुस्कर को, जो थोड़े से महंगे हो रहे थे, जो छक्का लगा था, बाद में फाइन लेग पर एक चौका लगा था, लेकिन उसके बाद एक कमबैक किया अपने टीम के साथ और एक विकेट चटकाई, और दूसरा विकेट साइश 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम का वापस नए बल्लेबाज राजा नाटेकर अपाली कलंगुटकर का साथ देने के लिए। 29 टोटल स्कोर, लॉस ऑफ 2 विकेट, और इन 29 रनों में 23 रनों का योगदान है, एक छक्का 2 चौके के साथ बबल नाइक का। फील्डिंग में परिवर्तन हो रहा है राजा नाटेकर के लिए, जो आते आते बिल्कुल ज्यादा जो कि डिफेंस नहीं करते, आक्रामक बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। उनके लिए फील्डिंग में तब्दीली हो रही मैदान पर वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट टीम की ओर से। अच्छी गेंद, इस बार थोड़ा सा हवा में शॉट, एक्स्ट्रा कवर की तरफ, 1 रन के लिए निकले, दूसरा रन के लिए पलटे दोनों बल्लेबाज। अब ओवर द विकेट आ चुके राइट हैंडर बैटर के लिए, और आते आते पहली गेंद पर 2 रन के साथ खाता खोला राजा नाटेकर ने, और स्कोर आगे निकला 31 रन 2 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर मैच का जारी मैदान पर। हवा का झोंका बीच बीच में मैदान पर। कल दोपहर के सत्र में धूप, काफी गर्मी थी जरूर, आज थोड़ा सा हवा का
झोंका लहराता हुआ मैदान पर दिखाई देता हुआ। अच्छी बात है, आदित्य केळुस्कर एक बार फिर से अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट। फुल टॉस गेंद आगे निकलकर गेंद को ड्राइव किया, इस बार गैप में गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ गेंद निकलती हुई बाउंड्री रन को पार करते हुए 4 रन के लिए। सिर्फ प्लेस किया था गेंद को शॉर्ट कवर पर फील्डर जो लॉन्ग अप और उसके बीच में से गेंद एक लोअर फुल टॉस फ्रंट फुट पर निकलेगा, ड्राइव किया गेंद को एक्स्ट्रा कवर पर और 4 बहुमूल्य रन। 6 पर व्यक्तिगत बल्लेबाजी राजा नाटेकर, अपाली कलंगुटकर उनका साथ देते हुए 4 ओवर का खेल टोटल समाप्त हुआ और 4 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 35 रन 2 विकेट के नुकसान पर। आने वाले 2 ओवर का 12 गेंदों का खेल मैच का अभी भी बाकी। आदित्य केळुस्कर 16 रन इस ओवर में और एक सफलता दिलाते हुए अपनी टीम को। 4 ओवर का खेल दूसरा ओवर कप्तान खुद आ चुके हैं मोर्चे पर, जो कि एक बार फिर से कैलाशवासी गीतेश गावड़े स्टैंड की ओर से जहां से शुरुआत की थी समीर वेंगुर्लेकर ने, वो आ चुके हैं खुद का दूसरा, टीम का 5वां और सामने अपाली कलंगुटकर बल्लेबाजी करते हुए खुद के व्यक्तिगत 1 रन पर। समीर वेंगुर्लेकर जो लेफ्ट आर्म तेज गेंदबाज, कप्तान टीम के वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट टीम के। ओ बहुत ही अच्छा टाइमिंग स्विच हिट, लेकिन उतनी ही शानदार फील्डिंग। गली पर चौकर फील्डर, शायद थोड़ी अगल बगल में गेंद निकलती तो अपाली कलंगुटकर को चौका मिल सकता था, लेकिन अच्छी फील्डिंग, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं और समीर वेंगुर्लेकर धीरे धीरे अगली गेंद लेकर लेफ्ट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग बार पर। स्लो ओवर वन, वाइड बॉल का इशारा, ज्यादा टर्न हुई, लेग ब्रेक, टिप्पा खाने के बाद कट होकर और बाहर की तरफ निकली और अंपायर ने बाएं फैला दी। वाइड बॉल के साथ 1 रन मिला अतिरिक्त स्कोर में। 36 रन टोटल 2 विकेट के नुकसान पर। 36 लॉस ऑफ 2 विकेट, 36 रन 2 विकेट के नुकसान पर। आज सुबह के सत्र में काफी दर्शक इस मैदान पर, आप सभी का स्वागत है। यूट्यूब पर भी काफी दर्शक इस टूर्नामेंट का मजा ले रहे हैं, उनका भी हार्दिक हार्दिक स्वागत। थोड़ा अपना रनअप पे चुके समीर वेंगुर्लेकर और एक बार फिर से वापस अपने बॉलिंग बार पर। ओ अच्छी गेंद, देखने होगा रोका पैरों से थोड़ा सा और सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज एक बार फिर से। 37 रन पर पहुंचा टोटल, आगे स्कोर 2 विकेट के नुकसान पर। एक अच्छा यॉर्कर था बिल्कुल, जो कि ब्लॉक होल में बल्ले से लगी, विकेट कीपर को बीट किया, लेकिन स्लिप के फील्डर ने थोड़ा सा गेंद को जो कि धीमा किया, रफ्तार की धीमा किया और शॉट पाइले के फील्डर जो कि बैकअप कर रहे थे। अच्छी गेंदबाजी हो रही है स्लॉग ओवर में, जो ओवर बड़े शॉट के लिए जाने जाते हैं। सामने राजा नाटेकर आते आते एक बड़ा शॉट वो सामना करते हुए समीर वेंगुर्लेकर की गेंदबाजी का। ओ छोटी गेंद पुल किया खूबसूरती के साथ डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर, हवाई फायर सिक्सर 6 रन के लिए। स्कोर 6 रन के साथ आगे पहुंचा 43 रनों पर। 43 2 विकेट पर एक 60 का आसपास का टोटल, एक अच्छा टोटल होगा मैच में। देखना होगा 5वां ओवर जारी है, सामने राजा नाटेकर। मिनी हेलीकॉप्टर शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, लॉन्ग ऑन पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते, फिर से 1 रन 38 रन जो कि 44 पर पहुंचा टोटल बड़े शॉट के साथ। पिछले ओवर में भी काफी रन बने थे आदित्य केळुस्कर की गेंदबाजी पर, इस बार समीर वेंगुर्लेकर की गेंदबाजी पर भी एक बड़ा शॉट लग चुका है, छक्का लगाया है राजा नाटेकर ने। अच्छी गेंद, इस बार फिर से लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर 1 रन और इस बार
एक ही रन मिलता हुआ स्कोर में। पैंतालीस रन टोटल 45 रन स्कोर। खेल 5वें ओवर का जारी। समीर वेंगुर्लेकर सामने। सामने ड्राइव किया, इस बार एक सिंगल। क्या दूसरे रन की कोशिश होगी? मैदान पर गेंद दूर थी, लेकिन राजा नाटेकर शायद स्ट्राइक मालूम है कि ओवर हो रहा है। तो 5 ओवर और 5वें ओवर की समाप्ति के साथ टोटल स्कोर 46 रन। लास्ट ओवर टू गो। पांच ओवर का खेल समाप्त हुआ। टोटल 46 रन। समीर वेंगुर्लेकर का 2 ओवर का कोठा समाप्त हुआ। पहले ओवर में एक चौका लगा था, दूसरे ओवर में एक छक्का। तो 2 ओवर कोई मेडल नहीं, 20 रन उनकी गेंदबाजी का विश्लेषण और कोई सफलता नहीं मिली। गेंदबाजी में परिवर्तन। शेखर सुतार आ चुके हैं आखिरी ओवर में। लास्ट ओवर टू गो। सामने राजा नाटेकर और अपालिक कलंगुटकर, ये 2 बल्लेबाज मैदान पर। छोटी गेंद, इस बार बहुत ही बेहतरीन शॉट, डीप स्क्वायर लेग सीमारेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। तो ये बड़ा शॉट और इन 6 रन के साथ साइश 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम के 50 रन पूरे हुए। लेग कटर छोटी गेंद, आप YouTube पर जरूर देख सकते हैं, जो दर्शक YouTube पर जुड़ चुके हैं, किस तरह से यह शॉट लगाया राजा नाटेकर ने। छोटी गेंद मिली, थोड़ी सी लेग कटर गेंद और बल्ले के बीचों बीच बहुत ही बेहतरीन छक्का। 52। और फिर से छोटी गेंद हुक किया, इस बार लॉन्ग लेग सीमारेखा से बाहर, राजा नाटेकर के बल्ले से और एक बड़ा शॉट 6 रन के लिए। शुरू में बिल्कुल ठीक ठाक था वर्षा वॉरियर्स देवबाग क्रिकेट टीम के लिए। अगर मैं शुरू के 3 ओवर की बात करूंगा, सिर्फ 19 रन बनाए थे 3 ओवर में, लेकिन उसके बाद चौथे ओवर में बने 16 रन, 5वें ओवर में 11 रन। और अब दबाव है गेंदबाज पर, शेखर सुतार पर, क्योंकि 2 गेंदों पर 2 छक्के लगे हैं, तो अब दबाव होगा गेंदबाजी पर। 58 पर पहुंचा टोटल स्कोर। 2 विकेट के नुकसान पर टॉस जीतकर साइश 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम पहले बल्लेबाजी करती हुई। ऑफसाइड पर एक कट किया, इस बार बहुत ही बेहतरीन कट, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर राजा नाटेकर के बल्ले से गेंद 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। 62 पर पहुंचा टोटल स्कोर। स्कोर आगे बढ़ा 62 रन पर। ऑन साइड पर इस बार खेला, मिड विकेट पर फील्डर है, फील्डर को बेट करते हुए गेंद, गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। ये ओवर बड़ा ओवर हो रहा है साइश 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम के लिए।
जो रन चाहिए थे अब तक 2 छक्के लग चुके हैं। 20 रन 4 गेंदों में आने वाले, अभी भी 2 गेंदों का खेल बाकी है। अगर कल के दिन की बात की जाए तो हाईएस्ट टोटल था कल के दिन का 77 रन, 77। ये कल के दिन का हाईएस्ट टोटल था। आज ये दूसरा मुकाबला जारी है, जो 28 रन नीतीश मांद्रेकर, लतेश साळगावकर के 18 रन और इसी की बदौलत एक बड़ा टोटल बनाया था उमेश 11 हुम्बरट क्रिकेट टीम ने। तो राउंड विकेट अब अपने बॉलिंग मार्ग पर फील्डिंग में तब्दीली, विकेट कीपर बिल्कुल चिपके हुए स्टंप के साथ। सिक्सटी 66 रन 2 विकेट के नुकसान पर। ऑप्टम से बाहर जाने दिया छोड़ा, वाइड बॉल का इशारा अंपायर का। एक अतिरिक्त रन जुड़ गया स्कोर के खाते में। 67 67 पर पहुंचा इस सिंगल के साथ 2 विकेट के नुकसान पर। ये गेंद थोड़ी नीचे रही, स्लिप की तरफ फील्डर, एक सिंगल, एक रन मिला। 22 का इशारा अंपायर का। एक रन के साथ स्कोर आगे निकला 68 रनों पर। और स्पेल की समाप्ति की ओर, इनिंग की समाप्ति की ओर गेंदबाजी पर शेखर सुतार। लास्ट बॉल टू गो और सामने अपाली कलंगुटकर। बड़ा शॉट, क्या नोमैंस लैंड में गेंद होगी, क्या कैच का मौका बनेगा। एक रन दूसरे के लिए पलटे, तीसरे रन की शायद कोशिश हो रही है मैदान पर। चलिए राजा नाटेकर और नॉन स्ट्राइकर एंड पर थ्रो, लेकिन अपाली कलंगुटकर अपने क्रीज में। तो 3 रन इसी के साथ गेंद हाथों से दूर हो चुकी थी। 3 रन बन गए स्कोर के खाते में और इन 3 रन के साथ टोटल स्कोर हो चुका है 71। और टारगेट है वर्षा वॉरियर्स देवबा क्रिकेट टीम के सामने 72 रनों का। 3 ओवर में बने थे सिर्फ 19 रन, लेकिन आखिरी 3 ओवर में खास करके राजा नाटेकर ने धुआंधार बल्लेबाजी की। 3 चौके लगाए, 3 छक्के लगाए। राजा नाटेकर ने 34 रन बनाए अपने टीम के लिए और उसी की बदौलत एक बड़ा टोटल खड़ा कर दिया। सामने बल्लेबाजी जरूर है टीम की, साहिल वाइंगणकर है, समीर वेंगुर्लेकर है, एलिस्टर फर्नांडिस, विट्ठल कवटकर है, आबाद जळवी है। सामने गेंदबाजी है अपाली कलंगुटकर के साथ सुजीत सावड़, अंकुश बांबार्डेकर। ये बिल्कुल एक अच्छी गेंदबाजी है। मुकाबला बहुत अच्छा होगा, कोई शक संदेह नहीं। क्या होता है इस मैच में, किस तरह से बल्लेबाजी, किस तरह से गेंदबाजी, एक बार फिर से कमेंट्री बॉक्स में आइए जुड़ जाते हैं माइक्रोफोन पर सचिन सावंत के साथ। हेलो, धन्यवाद नाईक सर
पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला आयोजित छत्रपती चषक 2023 या एका देखण्या आणि रोमहर्षक स्पर्धेत 5 दिवस रंगणारी ही स्पर्धा या वेंगुर्ल्याच्या कॅम्प मैदानावरती एक रोमहर्षक थरार आपण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय. नक्कीच कोणीही चुकवू नये असा क्षण आणि कोणीही चुकवू नये असा सोहळा आज या 5 दिवसात आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती. एक चांगली संकल्पना, नीटनेटकं आयोजन, सुमधुर संगीत, डीजे, उत्कृष्ट पंचगिरी, लालित्यपूर्ण समालोचन आणि सर्व खेळाडूंकडून एक चांगला शिस्तप्रिय या ठिकाणी खेळ पाहायला मिळतोय आपल्याला. आणि हीच या स्पर्धेची खासियत ठरते या मैदानावरती. साथ जे स्पर्धेला प्रायोजक लाभले त्यांच्या माध्यमातून खूप सुंदर बक्षीस या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. रोख रुपये 1 लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक, आकर्षक चषक, प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच, हे आकर्षक बक्षीस आहे. साथ सर्व संघ मालक जे सहभागी झाले आहेत, संघ मालक म्हणून या स्पर्धेत, त्या सर्व संघ मालकांनाही या ठिकाणी आकर्षक सन्मान चिन्ह या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. म्हणूनच विनंती असेल, आजच्या दिवसात जो पहिला सामना झाला फ्रेंडशिप सातेरी मातोंड संघाचा संघ मालक व ए स्पोर्ट्स आरवली संघाचा संघ मालक, आपल्याला विनंती आहे की आपण कृपया समर्थन कक्षामध्ये या ठिकाणी या आणि आपलं सन्मान चिन्ह या ठिकाणी स्वीकारा. फ्रेंडशिप सातेरी मातोंड व ए स्पोर्ट्स आरवली संघाच्या संघ मालकांना विनंती असेल की आपण आपलं सन्मान चिन्ह स्वीकारा. नक्कीच आपण पाहता अनुभवताय छत्रपती चषक 2023 ची ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या पावन भूमीमध्ये आज आपण आहोत या ठिकाणी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची किमया अफाट होती या ठिकाणी. त्यांच्या माध्यमातून आज मराठी जनता सुखी, रयत सुखी पाहायला मिळते. आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी अतिशय सहजरित्या या सामन्यांचा आस्वाद, आनंद घेऊ शकत आहोत. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती रंगलेली, गाजलेली ही स्पर्धा आपण पाहतो या मैदानावरती. नक्कीच या स्पर्धेविषयी म्हणेन विनंती असेल, दत्ता धुरी व सुभाष सावंत फ्रेंडशिप सातेरी मातोंड संघाचे संघ मालक व ए स्पोर्ट्स आरवली संघाचे संघ मालक दिनेश बाकर व एडवर्ड मार्टिन, आपल्याला विनंती असेल की आपण कृपया आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी या आणि सन्मान चिन्ह स्वीकारा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गोवा राज्यातून आलेला आज अप्पाली कलंगुटकर फिरकीपटू. पहिलाच चेंडू, मोठा फटका, साहिल वांगणकरच्या बॅटमधून हवाई फायर केलं जात आहे. त्या ठिकाणी एक खणखणीत दणदणीत षटकाराशी या ठिकाणी सुरुवात केली जाते, आगाज केला जातो या ठिकाणी या इनिंगचा. आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी दणदणीत षटकार खेचत 6 धावांशी सुरुवात करतोय साहिल वांगणकर हा फलंदाज. नक्कीच पहिल्या डावात सदास्फोट षटकार राजा नाटेकरच्या बॅटमधून तब्बल 3 पाहायला मिळाले, परंतु या इनिंग्समध्ये त्याच प्रकारचा षटकार खेचत या ठिकाणी सुरुवात मात्र एका वेगळ्या रूपात केली जाते. यावेळेस चांगला चेंडू कट केला जातोय. त्या ठिकाणी पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी एक धाव तर नक्कीच मिळेल साहिलला. आणि तदनंतर धावसंख्येच्या खात्यात भर पडली जाते. ती धावसंख्या पोहोचते 7 धावांवरती. अप्पाली कलंगुटकर गोवा पोलीस संघासाठी कित्येक वेळा मॅच विनर ठरलेला हा खेळाडू आज प्रतिनिधित्व करतोय या वेंगुर्ला कॅम्पच्या मैदानावरती. साईश 11 सावंतवाडी संघाचं प्रतिनिधित्व करताना राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिले 2 चेंडू जसा लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्राईक एंडवरती आला, त्या ठिकाणी राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. त्या ठिकाणी अप्पाली कलंगुटकर एक कोण बनवावा हा प्रयत्न असेल आणि नक्कीच फिरकी पाहायला मिळेल. त्या ठिकाणी फलंदाजांचा विचार केला साहिल आणि साथ प्रजेश ही जोडी मैदानात. यावेळी चांगला चेंडू, त्या ठिकाणी पुन्हा एकदा यष्टीरक्षकाला बीट केलंय चेंडूने. त्या ठिकाणी चेंडूचा प्रवास जातोय. त्या ठिकाणी 22च्या रूपात 4 धावा मिळत आहे त्या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाला. गोलंदाजीचा विचार केला, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. त्या ठिकाणी फलंदाजाला बीट केलं होतं. साथ विकेट किपरही त्या ठिकाणी बीट होतोय. आणि तदनंतर मात्र 22च्या रूपात 4 धावा मिळत आहेत या ठिकाणी या चेंडूवरती. स्कोरबोर्ड बघता बघता वाढतोय, त्या ठिकाणी पोहोचतोय तब्बल डबल फिगरमध्ये. मात्र केवळ 3 चेंडू लागलेत या ठिकाणी विचार केला तर वर्षावर देवबाग संघाला 11 धावा बनवण्यासाठी.
यावेळेस चेंडू त्या ठिकाणी फटका हवे तर चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, त्या ठिकाणी वन बाउन्स चेंडूवरती क्षेत्ररक्षक पोहोचतोय. क्षेत्ररक्षण खूप सुरेखरित्या करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आहे. त्या ठिकाणी बहुधा विनय पाऊंडची क्षेत्ररक्षणात पाहायला मिळतोय, मात्र चेंडू जातोय त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी डावाच्या चौथ्या चेंडूवरती या ठिकाणी ॲक्टिव्ह स्पोर्ट्सवेअर चौकार पाहायला मिळतोय आपल्याला. जेव्हा जेव्हा या स्पर्धेत एखादा चौकार बसतोय त्यावेळी आम्ही नाव घेतो ॲक्टिव्ह स्पोर्ट्सवेअर चौकार अशा रूपात. ज्यावेळी षटकार बसतोय त्यावेळी सदा स्पोर्ट्स षटकार आणि ज्यावेळी विकेट पडली जाते त्यावेळी फुल टॉस विकेट असं आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी. आत्तापर्यंत या दुसऱ्या डावाचा विचार केला मात्र 4 चेंडूंचा खेळ समाप्त, त्यात 2 चौकार, एक 22च्या रूपात, एक फलंदाजाच्या बॅटमधून एक षटकार आणि एक सिंगल धाव असा स्कोरबोर्ड त्या ठिकाणी पाहायला मिळतो या ठिकाणी. आव्हान आहे तब्बल 72 धावांचं आणि या 72 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जी सुरुवात खरं तर अपेक्षित होती ती दर्जेदार सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली. यावेळी चांगला चेंडू त्या ठिकाणी बघा खूप सुंदर पाहायला मिळतोय. थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू लाईन लेनमध्ये पूर्णपणे बदलाव केला गेला या ठिकाणी गोलंदाजाकडून. सुरुवातीस थोडेसे आखूट टप्प्याचे चेंडू पाहायला मिळाले, परंतु तदनंतर मात्र थोडासा पुढे फेकलेला चेंडू पाहायला मिळतोय आणि तदनंतर फलंदाज बीट झालाय या ठिकाणी. फलकात कुठचाही बदल नसेल. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड स्थिरावलाय मात्र केवळ 15 धावांवरती. पहिलं षटक थोडंसं महाग षटक बहुधा पाहायला मिळतं या ठिकाणी. चांगला चेंडू, यावेळी सन्मान दिलाय त्या ठिकाणी. खरं तर थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू होता, बॅकफूट होती, जात जर पुलचा फटका निघाला असता फलंदाजाकडून तर नक्कीच धावा मिळाल्या असत्या त्या ठिकाणी. आणि तेच त्या ठिकाणी नो स्ट्राईक एंड करून बहुधा सांगितलं जात आहे साहिलकडून, परंतु सन्मान दिलाय फलंदाजानं. पहिलं षटक एकदा सन्मानरित्या खेळलं जातं. ज्या षटकात अगदी डावाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर एक चौकार, एक सिंगल, एक चौकार, त्यानंतर एक चौकार या प्रकारे आणि तदनंतर 2 निर्धाव चेंडू, म्हणजेच संमिश्रित षटक पाहायला मिळतंय या ठिकाणी. 2 चेंडूवरती थोडासा फलंदाज वरचढ, बाकीचे 4 चेंडू थोडेसे गोलंदाज फलंदाज हवी पाहायला मिळतो या ठिकाणी. आणि तदनंतर स्कोरबोर्डचा विचार केला 15 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खरं तर जी सुरुवात अपेक्षित होती या ठिकाणी एका मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना ती सुरुवात मिळाली या ठिकाणी. अगदी साहिलचा जो पहिल्या चेंडूवरती षटकार होता त्या षटकाराने त्या ठिकाणी आत्मविश्वास दिला या ठिकाणी वर्षा वॉरियर्स देवबाग संघाला. संघमालक रोशन धुरी आणि संघाचा संघनायक समीर वेंगुर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि गोवन भूमीतील अष्टपैलू खेळाडू ज्यांना 2 षटकं हाताळली, अप्रतिम एक षटक हाताळलं, अप्रतिम वेगवान गोलंदाजी साकारली, तो साहिल वांगणकर या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती. 7 धावा साहिलच्या बॅटमधून आतापर्यंत, ज्यात एक षटकार, एक सिंगलचा समावेश पाहायला मिळाला आहे आपल्याला. गोलंदाजी मार्कवरती बदलाव असेल, कैलासवरती गीतेश गावडे स्टँड कडून त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती राईट मोर द विकेट गोलंदाज सज्ज पाहायला मिळेल. अंकुश भांबार्डेकर हा गोलंदाज सज्ज पाहायला मिळतील. एक अनुभव प्राप्त गोलंदाज, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून क्रिकेटचा खेळ खेळताना कित्येक वेळा ज्यांना उत्कृष्ट गोलंदाज किताब पटकावलाय, परंतु यावेळेस मात्र साहिल वांगणकर नावाचं तुफान मैदानावरती पाहायला मिळतंय. का आपण गोवा राज्यातील पणजीतून आज या ठिकाणी या मैदानावरती आलोय, कशासाठी या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलंय आणि कशासाठी आपल्याला सहभाग दिला या ठिकाणी वर्षा वॉरियर्स देवबाग संघाने आपल्या संघात, हे नक्कीच या ठिकाणी आपल्या बॅटिंगने मात्र दाखवतोय आज या मैदानावरती. फलंदाज साहिल वांगणकर ऑन फायर पाहायला मिळतो या मैदानावरती. आतापर्यंत 2 षटकार ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, साहिलच्या बॅटमधून एक वेगवान मारा तर पाहायला मिळाला पहिल्या डावात, परंतु तदनंतर मात्र ज्या प्रकारची कामगिरी गोलंदाजीत आपल्याकडून पाहायला मिळाली तीच कामगिरी पुन्हा एकदा आपल्या संघाच्या साथीला माझ्याकडून या ठिकाणी या मैदानावरती वर्षा वॉरियर्स देवबागसाठी मी करेन हेच या ठिकाणी ठाम ठणकावून सांगतोय. आणि 72 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एक आश्वासक सुरुवात मिळवून देतो या ठिकाणी फलंदाज साहिल वांगणकर, तो फलंदाजी करताना. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला फटका मारण्याचा प्रयत्न, पहिली धाव त्या ठिकाणी बघा सुरेखरित्या पाहायला मिळते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी 1 बॉल शिरवीला गॅदर केलं जात आहे, तोपर्यंत त्याला मिळाला आहे 24 धावांवरती, 24 विदाउट लॉस ऑफ विकेट. एकही गडी बाद नसताना 24 धावा, एक आश्वासक आणि चांगली सुरुवात या ठिकाणी. राऊंड विकेट, यावेळेस अनुभव काय असतो हे दाखवलं जातं या ठिकाणी. जरी अंकुशच्या विरोधात एक षटकार बसला तरी पण अनुभवाची शिदोरी आपल्या पाठीमागे आहे हे दाखवत या ठिकाणी ऐन मोक्याच्या क्षणी या ठिकाणी वर्णी लावले आज या ठिकाणी. नक्कीच अंकुश भांबार्डेकर सर ही पदवी द्यावी लागेल, सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपला सन्मान केला जातोय, तो सन्मान आपण स्वीकारा हे आपल्याला विनंती असेल. वळूया पुन्हा एकदा मैदानावरती. या ठिकाणी एक फलंदाज बाद, त्यानंतर अजून एक फलंदाज बाद,
2 बॉल 2 गडी बाद करणारी गोलंदाजी आणि गोलंदाज ऑन आणि या आव्हानाचा पाठलाग करताना एका बाजूनं साहिल वांगणकरला थांबावं लागेल या मैदानावरती. साहिलच्या बॅटमधून जर विचार केला तर आतापर्यंत 2 षटकार आपण पाहिले आहेत आणि 2 सिंगल म्हणजे तब्बल 14 धावा ह्या एकट्या साहिलच्या पाहायला मिळत आहेत या दुसऱ्या इनिंग दरम्यान. 7-7 स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 2 षटकांचा खेळ झाला केला जातं. या जवळपास निम्म उद्दिष्ट पार केलं. वारंवार यष्टीरक्षणाचा विचार केला, अनुभव त्या ठिकाणी आहे परंतु बदलाव केला जातो या आणि नक्कीच एक अनुभव प्राप्त गोलंदाजाच्या विरोधात स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 40 धावांवरती. स्ट्राईक एंडवरती साहिल वांगणकर. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला फटका, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. बबल नाही, कुठची चूक नाही करणार त्या ठिकाणी. एक साधा सोपा झेल त्या ठिकाणी बबलसाठी पाहायला मिळतो. या जे अपील झालं होतं यापूर्वीच्या चेंडूवरती विकेटची मांग केली गेली होती, पंचांनी अपील फेटाळलं होतं, परंतु त्यानंतर मात्र त्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अंगलट येतोय साहिलच्या आणि तदनंतर ज्या साहिलने एक आश्वासात्मक सुरुवात करून दिली होती खरं तर 72 धावांच्या एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना तो साहिल वांगणकर या ठिकाणी 2 षटकार 1 चौकार मारत आणि 2 सिंगलच्या मदतीने या ठिकाणी तब्बल धावा बनवतोय. या मैदानावरती विचार केला तर साहिलच्या बॅटमधून तब्बल 19 धावा आणि ही 19 धावांची खेळी समाप्त झाल्यानंतर साहिल माघारी परततोय आणि तदनंतर मात्र 72 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 40 धावा धावफलकावरती हा धावफलक पाहायला मिळतो या ठिकाणी वर्षा वॉरियर्स देवबाग संघाचा. हॅलो 72 धावा म्हणजे अजूनही 18 चेंडूत 32 धावांची आवश्यकता असेल. अतिशय सुरेख गुणलेखन या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी पहिल्या दिवसापासून विशाल मोरे यांच्या माध्यमातून 7-7 डिजिटल स्कोरिंग काउंटिंग या ठिकाणी पाहायला मिळतं. कुणाल यांच्या माध्यमातून आणि एक नीटनेटकं आयोजन आपण पाहतोय. अगदी दरवर्षी ज्या प्रकारे आयोजन असतं या मैदानावरती क्रिकेटचा हंगाम सुरू झाला की नक्कीच पहिलीच स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतो या मैदानावरती. तीच स्पर्धा छत्रपती चषक 2023ची आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवशीचा दुसरा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. मैदानात खरं तर सामना सुरू आहे या ठिकाणी. साई शिलेवन सावंतवाडी बनाम वर्षा वॉरियर्स देवबाग संघ. फ्रेंडशिप सत्तरी मातोंड संघाला विनंती असेल की आपण तयार रहा, यानंतर लगेचच आपली लढत आहे या ठिकाणी. विशाल नाईक सज्ज असेल गोलंदाजी मार्कवरती. एका बाजूनं विशाल सज्ज पाहायला मिळतोय गोलंदाजीपर्यंत. आतापर्यंत गोलंदाजीचा विचार केला 3 गोलंदाज वापरलेत. पहिल्या षटकात अपाली थोडासा महाग ठरला, 15 धावा खर्ची घातल्या, एकही गडी बाद नव्हता. दुसऱ्या षटकात अंकुश बांबार्डेकरची गोलंदाजी 11 धावा जरूर खर्ची घातल्या, परंतु 2 गडी बाद त्या ठिकाणी त्यांनी महत्त्वपूर्ण केले. आणि त्यानंतर तिसऱ्या षटकात किरण परब यांची गोलंदाजी एक महत्त्वपूर्ण विकेट त्या ठिकाणी मिळवून दिला साहिल वांगणकर या खेळाडूचा. तदनंतर अंतिम 3 षटकांची गोलंदाजी त्या ठिकाणी घेऊन येतो. या 4थ्या षटकात त्या ठिकाणी गोलंदाज विशाल नाईक. यावेळी चांगला चेंडू थोडासा कट पद्धतीचा पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळलाय चेंडू त्या ठिकाणी. एक धाव सहजासहजी हलक्या हाताने पूर्ण करताय दोन्ही फलंदाज आणि तदनंतर टीमचं टोटल हे वाढतंय, ते पोहोचतंय तब्बल 41 धावांवरती. क्षेत्ररक्षणाचा विचार केला, ऑन साईडला एक मजबूत भिंत उभी केली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी. जवळपास 3 क्षेत्ररक्षक हे बाउंड्री लाईनवरती तैनात, 2 क्षेत्ररक्षक ऑन साईडला 30 यार्डमध्ये त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळत आहेत. अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी. यावेळी थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू. विशाल नाईक एक अनुभव आहे या गोलंदाजाकडे. लेफ्ट हँडेड गोलंदाज, एक नॅचरल कट पाहायला मिळतो या गोलंदाजाकडे. नॅचरल आउटस्विंग पद्धतीची गोलंदाजी वारंवार करणारा हा गोलंदाज.
आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे त्या ठिकाणी आणि नेमक्या त्याच ठिकाणी चेंडू म्हणजे मिळते ती मात्र केवळ एक धाव. एका धावेनं स्कोरबोर्डचं खातं वाढतं. एका बाजूनं युवराज कदम आहे, दुसऱ्या बाजूनं नवीन फलंदाज शेखर सुतार पाहायला मिळतोय आपल्याला. परंतु आक्रमण चढवावं लागेल या ठिकाणी युवराज कदम या फलंदाजाला, कारण युवराजचा विचार केला आल्या आल्या अगदी पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारला होता या फलंदाजानं. अनुभव आहे या खेळाडूकडे. चांगला चेंडू, फसवा चेंडू, पुन्हा एकदा पडल्यानंतर हळूवारपणे त्या ठिकाणी गतीमध्ये परिवर्तन मिश्रण केलं जात आहे. त्या ठिकाणी फलंदाजाला बीट केलं जात आहे, चकवा दिला जातो या चेंडूवरती आणि तदनंतर अजून एक निर्धाव चेंडूच्या अखेर स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड मात्र स्थिरावला जातो या 42 धावांवरती. पहिली 3 षटकं जवळपास 10च्या बाहेर धावा खर्ची घालणारी षटकं पाहायला मिळाली. 15, 11 आणि 14 अशी पहिल्या 3 षटकात निघालेली धावसंख्या, परंतु हे षटक मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे फलंदाजीवरती जखड बसण्यावर षटक पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. अतिशय सुरेख चेंडू हाताळले जात आहेत त्या ठिकाणी विशालच्या माध्यमातून. आणि जे वाटलं होतं एका वेळेस 72 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतो की काय या ठिकाणी वर्षा वॉरियर्स देवबाग संघ, आतापर्यंत या षटकात पूर्णपणे बांधून ठेवलंय त्या ठिकाणी गोलंदाजानं. अतिशय सुंदर गोलंदाजी. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड मात्र 43 धावा. अजून एक चांगला चेंडू, थोडासा खाली राहिलेला चेंडू पाहायला मिळतो या ठिकाणी. फलंदाजाला ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा विचार केला होता, बॅट त्याच प्रकारे फिरवली होती परंतु संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. अजून एक निर्धाव चेंडू की हे षटक होतोय समाप्त. एक दर्जेदार कसलेलं फलंदाजाचा कसावटपणाला लावणारं हे षटक या ठिकाणी समाप्त. आणि तदनंतर टीमचा टोटल वर्षा वॉरियर्स देवबाग संघ 72 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना थांबतो या ठिकाणी आतापर्यंत 4 षटकात 43 धावांवरती. महत्त्वपूर्ण 3 फलंदाज बाद होत आहेत या ठिकाणी. 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 29 धावांची आवश्यकता. 29. हॅलो, विनंती असेल फ्रेंडशिप सातेरी मातोंड संघाचा संघनायक आपण कमेंट्री बॉक्सकडे या ठिकाणी या. यानंतर आपली लढत आहे याची आपण नोंद घ्या. फ्रेंडशिप सातेरी मातोंड संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल अरविंद, आपण कृपया या ठिकाणी या. अप्पाली कालगुटकर अनुभव आहे या गोलंदाजाकडे, एक अनुभव प्राप्त गोलंदाज अप्पाली सज्ज पाहायला मिळतो या ठिकाणी. फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला समोरलं जातं. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज असेल गोलंदाजीसाठी. क्षेत्ररक्षणाचा विचार केला, एक व्यूहरचना रचली जाते या ठिकाणी. ऑन साईडला त्या ठिकाणी 4 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. डीपमध्ये बाउंड्री लाईनवरती 3 क्षेत्ररक्षक. पहिला चेंडू हवेत, फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय त्या ठिकाणी, परंतु 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत त्या ठिकाणी चिरली जाते चेंडूकडून. चेंडू जातोय डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सदास्फोट षटकार या डावाचा निघतो या ठिकाणी. चांगला फटका त्या ठिकाणी युवराज कडून अपालीच्या विरोधात. थोडासा विचार केला अपालीच्या गोलंदाजीचा तर गती नाही आहे या गोलंदाजाकडे. फिरकीवरती जास्त विश्वास ठेवतो हा गोलंदाज आणि ज्या ज्यावेळी चेंडूला वळण मिळत नाहीये त्या त्यावेळी तो चेंडू खेळणं अतिशय सोपं बनतंय या ठिकाणी युवराज सारख्या अनुभवी फलंदाजाला. ओके, 4 धावा. चार धावा या ठिकाणी या चेंडूवरती पाहायला मिळतात आणि तदनंतर 4 धावांनिशी टीमचं टोटल 47 धावांवरती पोहोचतंय. यावेळी चांगला चेंडू, बॅक टू द बॉलरचा फटका नक्कीच होता त्या ठिकाणी. गोलंदाजाच्या समोरून चेंडू जातोय त्या ठिकाणी. एक सिंगल, एक धाव त्या ठिकाणी पूर्ण पाहायला मिळते. या पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर सिंगल. चांगली रणनीती पाहायला मिळते या ठिकाणी. 2 षटकांचा विचार केला, अंतिम 2 षटकात 29 धावांची आवश्यकता होती. आता मात्र समीकरण बदललं गेलंय त्या ठिकाणी. 10 चेंडूंचा खेळ आहे बाकी आणि विजयासाठी अजूनही या ठिकाणी 24 धावांची आवश्यकता असेल. या षटकात जर अजून एखाद दुसरा मोठा फटका निघाला तर थोडंसं सहज असेल आव्हान. यावेळेस चांगला चेंडू त्या ठिकाणी फसवलंय फलंदाजाला अप्पाली यानं. फिरलाय चेंडू त्या ठिकाणी, वळण घेतलंय चेंडूनं, बॅटची हलकीशी कड घेतली आणि त्यानंतर चेंडू विसावला यष्टीरक्षक विनयच्या हातात. विनयकडून कुठची चूक नव्हती त्या ठिकाणी. हलकेचं झेल टिपला गेला आणि तदनंतर मात्र अजून एक फलंदाज बाद गारज पाहायला मिळतोय आणि टीमचं टोटल स्थिरावतोय या ठिकाणी 48 धावांवरती. 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. तब्बल 72 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना या ठिकाणी नवोदित बॅटर अजून एक अनुभव प्राप्त फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. आबा जुळवी हा फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. आबा जुळवी नवोदित बॅटर मैदानात पाहायला मिळतोय. समीकरण जर बघितलं समीकरण वाढतंय या ठिकाणी. विजय थोडासा आता मात्र दूर सरकताना पाहायला मिळतोय वर्षावरील देवबाग संघाकडून, परंतु अजूनही संधी आहे या ठिकाणी. यावेळेस हा चेंडू मात्र थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा नियम क्रमांक 22चा वापर अवलंब केला जातो या ठिकाणी. पंचांचा इशारा निघतोय चेंडू स्वैर असल्याचा. अतिरिक्त धावेने धावसंख्येचं खातं वाढलंय. धावसंख्या पोहोचली तब्बल 49 धावांवरती. 23 धावांची आवश्यकता असताना यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हलकीशी बॅटची कड घेतली चेंडूने या ठिकाणी. एक धाव तर सिंगल पूर्ण पाहायला मिळते आणि तदनंतर टीमचं टोटल हे वाढलं जातंय ते 50 धावांवरती. सांघिक धावसंख्या ही अर्धशतकावरती पाहायला मिळते या ठिकाणी. 72 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आणि तदनंतर गोलंदाजी मार्गाचा विचार केला या षटकातही त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी बांधून ठेवणारी पाहायला मिळते. यावेळेस समोरच्या दिशेला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे तैनात. राजा नाटेकर एक हलक्या हाताने झेल टाकून टिपला जातो आणि तदनंतर अजून एका फलंदाजाला परतावं लागतं या ठिकाणी. 72 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना खरं तर सुरुवात ही विश्वासात्मक झाली होती, आश्वासात्मक झाली होती, परंतु तदनंतर मात्र निरंतर अंतराने गडी बाद होत आहे त्या ठिकाणी आणि तदनंतर एका धावेने वाटलं होतं जी धावसंख्या या ठिकाणी यशस्वीरित्या पार करेल वर्षावर या देवबागचा संघ, तो मात्र कुठेतरी आता कमी पडतो या मैदानावरती. साहिल वांगणकर 2 षटकरणाशी एका चौकारणाशी नटलेली खेळी. 7-7 प्रजेशच्या बॅटमधून एक चौकार, एका वेळा 2 धावांनी नटलेली खेळी. हे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर एका बाजूनं समीर वेंगुर्लेकर हा फलंदाज स्वस्तात मिळतोय त्या ठिकाणी साईश 11 सावंतवाडी संघाला आणि तदनंतर मात्र गडी हे बाद होत या ठिकाणी पडझड पाहायला मिळते आणि जो संघ 72 धावांचा आव्हानाचा पाठलाग करेल असा वाटत होता तो संघ मात्र कुठेतरी कमी पडतो या धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करताना. विरोधात जर बघितलं गेलं साईश 11 सावंतवाडी संघाचा विचार केला, गोलंदाजी बघितली तर अपाली असेल, तदनंतर अंकुश बांबर्डेकर, तदनंतर किरण परब, विशाल नाईक आणि अपाली हे गोलंदाज वर्चस्व गाजवत आहेत या मैदानावरती. यावेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा थोडासा शफल झाल्यानंतर ऑन साईडला फटका मारण्याचा प्रयत्न. फसवा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला वळला आहे त्या ठिकाणी. फिरकी घेतली चेंडूने, वळण घेतलं, फलंदाजाला चकवा दिला आणि तदनंतर निर्धाव चेंडूची गणना. 5 षटकं ही या ठिकाणी होत आहेत समाप्त. 5 चेंडू म्हणजेच 5 षटकं म्हणजे तब्बल 30 चेंडूंचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर 72 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीमचं टोटल हे मात्र स्थिरावतंय 50 धावांवरती. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी विजयासाठी आणि या 6 चेंडूत तब्बल 22 धावांची आवश्यकता हे समीकरण. विनंती असेल फ्रेंडशिप सातेरी मातोंड संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी कमेंट्री बॉक्सकडे या. तर साईश 11 सावंतवाडी संघाचा कर्णधार आपण याची नोंद घ्या. आपला सामना संपला की लगेचच आपण कृपया टॉससाठी कमेंट्री बॉक्सकडे या. यानंतर होणारा सामना साईश 11 सावंतवाडी बनाम फ्रेंडशिप सातेरी मातोंड. 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 22 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती बदल पाहायला मिळतो या ठिकाणी. अजून एक अनुभव प्राप्त असलेला गोलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतो. सुजित सावळ सज्ज पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती. खरं तर कित्येक वेळा जो गोलंदाज डाबाचं पहिलं षटक हाताळतो तो गोलंदाज यावेळेस अंतिम षटक हाताळतो या ठिकाणी साईश 11 सावंतवाडी संघासाठी. पहिला चेंडू अतिशय सुरेख, थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू. गोल्डन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी उसळी प्राप्त करतोय त्या ठिकाणी. फलंदाजाला बीट करतोय चेंडू आणि समाप्त होतो यष्टिरक्षकच्या हातात. साईश 11 सावंतवाडी संघाचा विचार केला एक दर्जेदार संघ. फलंदाजी असो, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही आघाडीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करत या ठिकाणी जवळपास विजयाच्या नजदीक पोहोचतो या ठिकाणी. विजय संपादन करण्याचे 2 पावले दूर मात्र पाहायला मिळतो या ठिकाणी साईश 11 सावंतवाडीचा संघ. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि तब्बल धावांची आवश्यकता असेल ती 21 धावांची. 2-3 मोठे फटके नितांत आवश्यक असतील या धावसंख्येच्या आव्हानाचा पाठलाग करताना.
अजून एक चांगला चेंडू त्या ठिकाणी, अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी, अजून एक फिरकी पाहायला मिळते चेंडूवरती त्या ठिकाणी. फलंदाजाला बीट केलं गेलंय. वर्षवर्य देवबाग संघाला या ठिकाणी नक्कीच चकवलं जातंय साईश इलेव्हन सावंतवाडी संघाकडून. बबल नाईक असेल, विनय पावणजी, राजा नाटेकरांची धुवाधार वादळी खेळी, मिळालेली गोलंदाजांची साथ, क्षेत्ररक्षणाने दिलेली अतिशय सुरेख साथ आणि तदनंतर मात्र यावेळेस जवळपास विजयाच्या उंबरठ्यावरती आजच्या या पहिल्या सामन्या दरम्यान साईश इलेव्हन सावंतवाडीचा संघ. यावेळेस अजून एक चांगला चेंडू त्या ठिकाणी, अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, शरीरावरती आदळतोय त्या ठिकाणी. उत्तर नव्हतं या चेंडूवरती फलंदाजाकडे. ऑन साईडला फटका मारण्याचा प्रयत्न निघाला होता, मात्र चेंडू शरीरावरती आदळल्यानंतर डॉट चेंडू आणि तदनंतर धावसंख्येचा विचार केला तर स्कोरबोर्ड स्थिरावलाय मात्र 51 धावांवरती. अजून एक चांगला चेंडू त्या ठिकाणी होतोय समाप्त. बहुधा यावेळेस पंचांचा इशारा निघालाय चेंडू स्वाईर असल्याचा. नक्कीच ऑफस्टिकच्या बराच बाहेरील चेंडू त्या ठिकाणी. फलंदाज वारंवार चेंडूच्या लाईनपर्यंत पोहोचत फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू हे अतिशय सुरेख फेकले जात आहेत गोलंदाजाकडून. कट केलं जातं या ठिकाणी. पॉईंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, विशाल चेंडूवरती येतो. या अप्रतिमरित्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय त्या ठिकाणी. अजून एक निर्धाव चेंडूची गणना आणि तदनंतर मात्र टीमचं टोटल स्थिरावलं गेलंय मात्र केवळ 52 धावांवरती. जवळपास 20 धावांच्या फरकानं हा सामना जिंकला या ठिकाणी साईश इलेव्हन सावंतवाडी संघानं. तर विनंती असेल, चला फ्रेंडशिप सातेरी मातोंड संघाचा कर्णधार व साईश इलेव्हन सावंतवाडी संघाचा कर्णधार आपण कृपया लगेचच टॉससाठी या ठिकाणी या. टॉस होईल या ठिकाणी आजच्या दिवसातील तिसऱ्या